नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला सोबतच मम्मी दिसलेली आहे स्टार्टिंगलाच, तर म्हणजे ओळखलाच असेल रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि थंबनेल बघून पण तुम्ही ओळखलाच असेल की कुठली रेसिपी आहे. तर हो, नुकतंच आपला दादा गावी गेला होता आणि गावावरून खास घेऊन आला एक काजू. हे बघा, आणि आपल्या बोलतात ना कोकणातली एक सर्वात महागडी भाजी म्हणजे बोलतात जी की 200-250 रुपये शेकडा असं काहीतरी भेटतात ना. म्हणजे या 100 बिया अशा 200-250 रुपयाला भेटतात. म्हणजे केवढी 300-350 रुपये असं. तर ते आपल्या कोकणात असंच म्हणजे भेटतं. काही जण विकत घेऊन येतात ज्यांना जाता येत नाही वगैरे. तर असंच आहे एकंदरीत हा रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एन्जॉय कराल. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग आता संपूर्ण रेसिपीची व्हिडिओ काय आहे कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. तर मम्मी हाय कर ब्लॉगमध्ये. हाय. तर बघा, नेहमी आपली मम्मी काही ना काहीतरी वेगवेगळी रेसिपी घेऊन येते. तर आज बघा ह्या काजूच्या बिया अर्ध्या आम्ही सोलून ठेवलेल्या आहेत आणि अर्ध्या तुम्हाला दाखवण्यासाठी कशा कापायच्या असतात त्यासाठी आम्ही ह्या बिया ठेवलेल्या आहेत थोड्याफार, आणि बाकीच्या अर्ध्या मम्मीने सोलून घेतल्या आहेत. बरोबर. तर आता ती एक एक बी सोलून दाखवेल कशी आहे ते, तर आपण ते बघूया कशी प्रोसेस आहे. आधी एक कापून घेतायचं. अच्छा, ओके. तर हा बघा, मम्मीने हातामध्ये ग्लोव्ज घातलाय का, तर ह्या काजूच्या बियांचा चीक जो असतो जो डिंक तो खूप मोठ्या प्रमाणात लागतो, त्यामुळे हात चिकट होतात. काय काय कवळ्या आणल्यात आता. ऍक्च्युली ह्या दादाने विकत नाही आणल्या, आम्ही आमच्या झाडावरतूनच आणलेल्या, गावावरून म्हणजे झाडाच्या तोडून आणलेल्या आहेत. सो त्यामुळे हे बघा, ते काय काय बिया कवळ्या असतात तर काय काय मध्ये हे बघा असे ही ओला काजूगर असतो. आता मी हात नाही लावत कारण का त्यांना बघा हे बघा अशा बिया पाहिजे. तर काय काय अशा हे पण निघतात ज्यामध्ये काही बी नसते कारण ते कवळ्या असतात. माहिती नाही ना कवळ्या कशा असतात. हो बरोबर. तर बघा अशी प्रोसेस आहे. मधून तिला चिरायचं आहे आणि मग नंतर काठीच्या सहाय्याने त्या किंवा कुठल्या तरी हाताने चाकूने, हा हे बघा मम्मीने एक सोबत हा चाकू पण घेतला. ह्या चाकूच्या सहाय्याने तुम्ही ही बी अशी काढू शकता. आणि ऑलरेडी आम्ही थोड्याशा अगोदरच काढून ठेवला कारण का वेळ जास्त नको वाया जायला म्हणून. हो बरोबर. तर हे बघा तोच की झाडाचा चीक जो लागतो तो खूप काजूच्या बियांचा पण खूप डेंजर असतो. तर हे बघा मित्रांनो, असं मम्मी चाकूच्या सहाय्याने एक एक बी अशी वेगळी काढते. आधी वेगळी काढून मी इथे बघा पाण्यात टाकते. साली निघतात. हा, साली नाही निघत ना. हा, मग ते साली काढण्यासाठी हा हे बघा ह्या साईडून दाखव मम्मी साल कशी असते ती. हे बघा अशी कच्ची साल असते. निघत नाही. अच्छा, ओके उकडवायची. ओके. म्हणजे ह्या बिया आता परत आपण उकडवायला ठेवणार आहोत. बरोबर. पाण्यात टाकणार. अच्छा अच्छा, ओके. तर ह्या बिया मग उकडल्यावरती मग बघा ह्या अशा एक एक सगळ्या बिया आहेत ते एक एक करून सर्व बिया अशा काढून आपल्याला ह्यामध्ये टाकायच्या. तर हे बघा मंडळी की अशा ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी ह्या बिया टाकल्या होत्या आणि त्याच्यात साल काढण्यासाठी बघा ही अशा प्रकारे ही साल निघते. आणि अशी ही बी जी आहे ही बघा, ही बी अशी वेगळी निघते. आपण अख्ख्या बिया नाही काढल्यात कारण का आपण तेवढे पटाईत नाही. ते एक यंत्र भेटतं त्याच्या सहाय्याने पण कोण कोण अख्ख्या बिया काढतात, तर कोणी आपल्या गावठी स्टाईलने पण अख्ख्या बिया काढतात. पण ठीक आहे, शेवटी पोटातच जाणार आहे ती, त्यामुळे अर्धी असो किंवा अख्खी. हे बघा अशा प्रकारे ह्या बिया सगळ्या एक 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 करून आता काढून घ्यायच्यात. आणि खरं तर मम्मी ह्या बिया ह्याच सीझनला भेटतात ना, जसं की होळीच्या अगोदर किंवा होळी झाल्याच्या नंतर ह्या बियांची स्टार्ट असते ना खऱ्या प्रकारे. नंतर मग त्या जून होऊन जाऊन मग तयार बिया असतात जसे की सुका काजू होण्यासाठी. बरोबर ना. हे वेगळे बोंडा वेगळे असतात. ओके ओके. तर हे बघा मित्रांनो, काजू वेगळे असतात. तर मित्रांनो कसं आहे की कोकणामध्ये आता जसं वसंत ऋतू होतो आणि असं चैत्राचं जसं आता नवीन नवीन जसं बोलतो ना मराठी नववर्ष येतं त्याच्या अगोदर म्हणजे आंब्याला मोहर वगैरे येऊन आंबे वगैरे पण आलेले असतात तसं बघायला. तसंच हा ह्याचा एक अगोदरचा प्रकार चैत्राच्या अगोदर की काजूच्या बिया असतात त्या. तर ओला काजूगर हा एकदम म्हणजे बोलत ना खायला खूप भारी लागतो. तर तो कच्चा देखील खा किंवा शिजवून खा. आणि प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे त्याला बनवण्यामध्ये. कोण वशाटामध्ये जसे की सुकटीमध्ये बनवतो, सुकड आपली सुकी मच्छी जी असते त्यामध्ये. कोण चिकन मटनमध्ये पण बनवलं मी बघितलं आहे. तर कोणी असं नॉर्मल व्हेज भाजीमध्ये पण चण्याची डाळ वगैरे असेल त्यात टाकून देखील बनवतात, डायरेक्ट टाकतात. तर हा काजू कशातही फिट होतो मित्रांनो आणि एक नंबरच लागतो. तर आता तोच काजूची भाजी आपल्याला बनवून लवकरात लवकर खायची. आणि मी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण का मी शेवटला कशी आपली रेसिपी झाली ते दाखवणार आहे आणि टेस्टसुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आता आम्ही आमच्या किचनमध्ये आलो आहे, छोट्याशा किचनमध्ये जिथे नेहमी आपण व्हिडिओ बनवतो. तर हे बघा मम्मी आता एक एक साहित्य सांगेल काय काय घेतलं. काय नाही, झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि त्यामध्ये लागणार काय काय साहित्य ते देखील सांगेल. तर मम्मी सांग एक एक करून काय काय लागणार. पहिला 2 चमचे तेल टाकायचं. अच्छा, ओके.
अच्छा हा, मी बघा हे एक छोटंसं भांड इथे अगोदर गॅसवरती हे केलं होतं, त्यामध्ये तेल टाकून घेते. बाकी आता सगळं साहित्य मम्मी सांगेल काय काय घेतलंय ते. राई, अच्छा, राई, जिरा, हळद, ओके, गरम मसाला, हा. धना पावडर. अच्छा, म्हणजे एकूण हे सगळे मसाले लागणारच आहेत. आणि हे ते कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटो. अजून काय 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 आहे? आता कढीपत्ता आणि काजूच्या बिया आणि ते काय? बटाटा. अच्छा, बटाटा पण आहे. घरगुती आपला मसाला. ओके ओके, ठीक आहे, चालेल. तर मग आता कृती एक एक करून दाखव. पहिली राई, अच्छा, पहिली राई गेली आहे. थोडस जिरं. हे बघा सर्व मसाले इथले जे जे होते धने, राई आणि जे काय ते सर्व ह्या तेलामध्ये टाकलेले. आता कांदा टाकायचा. अच्छा, हे बघा एकदम साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करू शकता. या काजूच्या बिया विकत भेटतात, तर तुम्ही विकत आणू शकता. जर कुठला तुम्ही कोकणातले तुम्ही नसाल तर तुमचं कोणी कोकणातलं फ्रेंड वगैरे असेल तर त्यांच्याकडे तुम्ही हा बिया मागवू शकता, बरोबर ना? हा. तर हे बघा तर कांदा परतून घ्यायचा आहे. आणि हा किती वेळ असा म्हणजे मग 5 मिनिटं लाल झाला की अच्छा, मग लाल कांदा झाला की टाकायचा. लालसर झाला की मग हे करून टाकायचं. टाकायचं. अच्छा, आपले मसाले टाकायचे. ओके ओके, हे आणि बघा बिया टाकायच्या. आणि मग झालं ना? ओके, आपण बिया बोलतात, काय काय लोक काजू बोलतात. हो, काजू आणि काजूच्या बिया एकच झालं ते शेवटी. हा. तर ह्या बघा अशा अशा एवढ्या बिया झालेल्या आहेत. कमी आहे थोडी भाजी, पण रेसिपी दाखवण्यापुरती पुरेशी आहे, बरोबर? तर हे बघा मित्रांनो, कांदा असा लालसर झाल्यानंतर मम्मी बोलते की टोमॅटो टाकायचं, बरोबर? हे बघा टोमॅटो वगैरे बघा मी कसं एकदम बारीक चिरून घेतलंय. आणि हा मित्रांनो, हा टोमॅटो जो आहे हा मी हे केलेला आहे, बरोबर ना? टोमॅटो आणि हा टोमॅटो, कांदा आणि बटाटा या तिन्ही गोष्टी मी चिरल्या आहेत. म्हणून बाबूनी चिरून हो, ठेवलं. बघा मी मला चिरल्या. मदत केली हा बाबूनी पहिल्यांदा. हो हो हो, मग विंकल पण त्याला बोल थँक्यू. तर हे बघा. अशीच मदत करत जा मम्मीला. हो हो, नक्की नक्की, तुझीच तर मदत करणार, अजून कोणाची करणार. तर हे बघा असा हा आता व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो. आणि ह्यानंतर काय टाकणार आपण? आता मसाले सगळे आपले. अच्छा, मग काजू आणि बटाटा कधी टाकायचं? बाकीचे मसाले झाले तर नंतर मग अच्छा, सर्व काय? अच्छा, ओके ओके. तर काश्मीरी मसाला आहे ना, ओके, हळद. अच्छा, आता हळद जाणार. हा, धना पावडर, ओके गरम मसाला. ओके थोडी हळद टाकायची, थोडी धना पावडर जास्त टाकायची. ओके, काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी. येण्यासाठी थोडंसं. आणि आपला घरचा मसाला हे बघा, आमचा घरगुती बनवलेला मसाला आहे आम्हाला मित्रांनो. आवडतो ती हो. सब्जी. मस्त आमचा असं म्हणजे व्यवस्थित तिखट पण होतो आणि कलर पण येतो, तसा आमचा मसाला आहे घरचा घरगुती. आणि प्रत्येकाचा घरगुती मसाला वेगवेगळा त्यांच्या हिशोबाने असतो ना, बरोबर मम्मी? त्यांना जसा चवीनुसार हवा असतो, जास्त तिखट, कुणाला जास्त कलर हवा असतो, त्या हिशोबाने असतो. आता बघा आता खऱ्या अर्थाने कलर आलाय भाजीला. थोडा मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण मित्रांनो तुमच्या चवीनुसार असेल, कारण का त्याचं कोणतं प्रमाण नाही आहे सांगण्यामध्ये. तर बघा एवढ्या भाजीमध्ये आमच्या मम्मीने एवढ्या प्रकारे मीठ टाकलेलं आहे. माझ्या मते 1 ते 1.5 चमचा मीठ होतं आहे. काजू टाकायचे. हाँ, बुईना बात, मेन तो बादशाह अभी जा रहा है भाजी में. बघा काजू एक नंबर. आणि मित्रांनो मी जवळजवळ 1 वर्ष थांबलोय काजूची भाजी खायला, कारण काही सीझनमध्येच भेटते, ह्या सीझनमध्येच भेटते. तर मग आता हीच काजूची, ओल्या काजूची भाजी खाण्यासाठी थोडेच वेळ थांबावं लागणार आहे. हे बघा थोडं वाढायचंच ना, पण बटाटे टाकायचे. हो, अच्छा, भाजी वाढण्यासाठी थोडं बटाटे टाकायची. अच्छा, हे बघा. आता हा थोडंसं गरम पाणी टाकायचं. म्हणजे अच्छा, हे बघा मम्मीने पाणी टाकलं होतं, म्हणजे हे बघा पाणी सुटलं थोडंफार. हा, आणि हा आणि पाणी- नंतर हा पाणी पण बस, ताटावरती कारण थोडंसं जालं. शिजायसाठी ना. हो, हे बघा असं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि मग असं मस्तपैकी रसरशीत आपली काजूची भाजी तयार होणार आहे मित्रांनो. एवढा सगळे काजू दिसतात. आणि आता काय थोडासा ना बाफ्यावर शिजवायचं का? पनीर मसाला टाकायचा. ओ अच्छा, हे बघा आमची फ्रीज नेहमी आहे ना, हे बघा अशा मसाल्याने भरलेली असते. आता हा पनीर आणि- मसाला सुट्ट होता ना. ओके, थोडा आपल्याकडे सुट्टा पनीर मसाला होता, तर मम्मी तो ह्या भाजीमध्ये हा पण टाकते आहे पनीर टेस्ट येण्यासाठी. हा, हे बघा. थोडासा चिमटीभर टेस्ट येण्यासाठी टाकते. अच्छा, हा वेगळा मसाला पण आहे बघा. आणि तो दुधाचं हे आहे ना ती. आणि क्रीम, हा अमूल क्रीम पण आहे ना आपल्याकडे. वा, सगळं तू आठवते बरोबर. थांब मीच तुला हेल्प करतो. थोडीशी
की हे बघ आता कुठे आमच्या फ्रीजमध्ये मित्रांनो ते सापडणार आहे. ह्या साईडला आहे काय? कसुरी मेथी हा हे बघा मित्रांनो भेटलेली आहे. थोडीशी कसुरी हे मेथी. बघा अमूल फ्रेश क्रीम ही पण आपण ह्यामध्ये थोडी टाकणार आहोत. आणि थोडी कसुरी वा. मेथी. आणि कस्तुरी मेथी आम्ही बनवलेलीच असते म्हणजे घरी आहे आपल्या, ती डेली मम्मी टाकते ती. तर वा काय कॉम्बिनेशन लागणार आहे, एकच नंबर. वा काजूच्या भाजीमध्ये मित्रांनो अमूल क्रीम फ्रेश क्रीम काय एकच नंबर लागणार आहे. हे बघा कस्तुरी मेथी पण आहे थोडीशी, ती पण चवीनुसार म्हणजे तुम्ही आपल्यानुसार हिला कस्टमाइज करू शकता मित्रांनो. आता आमच्याकडे जे जे अवेलेबल होतं आम्ही ते सगळं या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. हे बघा व्यवस्थित आणि मस्त आता ती काजूची भाजी शिजते आणि दिसते पण एक नंबर. वाव. थोडा बटाटा शिजायला टाइम लागेल. बटाटा टाकला त्यामुळे त्याला शिजायला टाइम लागेल. बाकी तशी भाजी रेडी आहे मला बघायला गेलं तर हे बघा मित्रांनो जवळजवळ एक 5 मिनिटं ठेवलं होतं शिजायला आणि त्यानंतर व्यवस्थित असं शिजलंय. वाफेवरती पण एक तिला आपण शिजवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडा बटाटा शिजायला शिजायला हवा का अजून? थोडा. ठीक आहे थोडा हलका म्हणजे अजून एक 2-3 मिनिटं ठेवलं तर होऊन जाईल तो. तर मग लहानपणीच्या तुझ्या काय आठवणी आहेत? काजूच्या बिया लहानपणापासून खायचीच की नाही? अशी एकदम सुकी रेसिपी नाही म्हणत. चण्याची डाळ टाकायची मस्त पैकी अच्छा. आणि आम्ही स्वतः आणून झाडावरनं चढून काढून खायचो. विकत अच्छा. वगैरे खायची नाही. हा ना. तर हे आणि रोज बघा एकदा भाजी चालू झाली का रोज आम्ही आणून खायची. हा ना. तुम्हाला कंटाळा येतो कंटाळा असा असेल त्या टायमाला ना. खरंच मित्रांनो असं म्हणजे एक भाजी रोज खाली तर कंटाळा आहे, पण ही भाजी दुर्मिळ म्हणजे कसं बोलतात ना कोकणातल्या लोकांसाठी ही खास भाजी आहे जी की श्रीमंत म्हणजे एक वेगळीच ओळख, सर्वात महागडी भाजी. करवंद. आणि या आताच्या ह्या सीझन मध्ये बऱ्याच साऱ्या अशा रानटी भाज्या वगैरे भेटतात आता हे त्यामुळे. टाकायचं आहे. ते आणि मित्रांनो हे बघा तर हे आधी ओळखा पाहू काय आहे. जे कोकणातले असेल ते नक्की ओळखतील. तर हे आहेत मित्रांनो कच्ची करवंद आणि ही बघा एक कच्ची कैरी. हे सगळं आपल्या दादा आणि वहिनीने गावावरून आणलं होतं. तर हे बघा आता हे पण थोडं आंबटपणा येण्यासाठी आपण ह्यामध्ये टाकणार. एक नंबर लागतं मित्रांनो ही कच्ची करवंद. कैरी नाही टाकत, करवंदच टाक. हा कैरी जास्त आंबट होईल, करवंद टाक म्हणजे चांगला फ्लेवर येईल. तर बघा ती मस्त करवंद धुवून घ्यायची. वरतून कोथिंबीर टाकते ना थोडीशी कोथिंबीर शिजावी, नंतर थोडीशी. लास्टला पण टाकणार आहे. ओके ओके. हे बघा सगळी अशी कोथिंबीर चिरून घेतलेली. करवंद टाकीस तर परत वातावर शिजवायचं. ओके ओके ठीक आहे. वाव मित्रांनो हे बघा असं वाटतं एक करवंद खावावा डायरेक्ट. कारण का मी थांब तुला दाखवते कसं खूप असं लहानपणी धुवून वगैरे घ्यायची. आता पण. त्यांचं चिक काढायचं. अच्छा चिक पण असतो का त्यामध्ये? हे बघ चिक असते. ओ अच्छा. हे बघा मित्रांनो अशी फोडून टाकायचे असतात. असे मम्मी बघा टेक्निक बघा. असे फोडून टाकले ना की ते व्यवस्थित होतात मस्तपैकी. तेव्हा हे आंबटपणा केलेलं पण आहे? येतो. ते बघा इथे भाजी परत आपण थोडी वाफेवर ठेवलेली आहे. आता मम्मी हे करवंद टाकले. हे बघा एक नंबर. छान दिसतं ना. वरतून परत थोडी कोथिंबीर टाकायची. ओके मस्तपैकी बघा भाजी रेडी आहे मित्रांनो. आताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आणि सोबतच एक सरप्राईज मम्मीने काय भजी पण बनवली आहे ना. कोबीची भजी आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन. ह्यासोबत आपल्याला मस्तपैकी आज व्हेज जेवण. भाजी इकडे ठेवते आणि कढई इकडे ठेवते. अच्छा कोबीची भजी करायला. ओके ओके. तर मित्रांनो जसं की काजूची भाजी ते रेडी झालेलीच आहे. तर एका बाजूला मम्मीने आपल्याला सरप्राईज म्हणून कोबीची भजी पण प्लॅन केली होती. तर आजचा जेवणाचा बेत खूप खास आहे. तर बघा कोबीची भजी पण या ठिकाणी आहे. तर बघूया मम्मी एक एक करून सोड. आता तेल तापलंय का? काय काय घेतली? हा ना. कोबी पहिली चिरून घेतली. अच्छा. त्याच्यात नंतर मीठ टाकला. ओके. 2 कांदे टाकले हा आणि त्याच ठेवलं मुरायला त्याच्या. अच्छा ओके. त्याच्यानंतर मग बेसन, हळद, मीठ, मसाला ओके ओके. सगळा घेतला. ओवा, कोथिंबीर हा ते सगळं घेतलं आणि अच्छा. आता भाजी काढायची सुरुवात करतो. हा तर बघूया. हे बघा पहिली टेस्ट केली की तेल तापलाय की नाही. हा हे बघा तेल तापलेलं आहे. तर आता मित्रांनो आता एक एक करून मम्मी भजी त्यात सोडेल. हे बघा एकच नंबर. थोडा खायचा सोडा पण घेतला त्याच्याने. अच्छा. क्रिस्पी होतात ना ते. बघा भजी पण इथे कांदा भजी सारखीच दिसते एकदम. हा ना. कांदा आणि मला वाटतं कोबी मिक्स आहे त्यामुळे कांदा कोबी भजी.
त्याच्याने टेस्ट येतो कांदा त्याला चांगला. मम्मी लवकर लवकर बनव, भूक लागली आहे आता, मला कंट्रोल होत नाही कारण की इथे बघा आपली भाजी रेडी आहे. दाखवू का तुम्हाला? गरम आहे थोडं, काढ तू, काढ. थोडं गरम आहे. एक मिनिट. नको जाऊ दे, मी रिक्स नाही घेत, जास्त गरम आहे. हा हे बघा, आता हलव त्याच्यात. हे बघा भाजी पण रेडी आहे. थोडं अरे मला वाटतं गॅस बंद होतं की काय, नाही चालू आहे. ओके, तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हलवून. ही बघा कशा प्रकारे एकदम शिजलेली आहे. आणि हे बघा करवंद, काजू, बटाटा, कांदा, टोमॅटो सगळं एकत्र. हा एकच नंबर भाजी. चला ठीक आहे, मग मी बंद करू? हा, बंद कर. ठीक आहे, हे शिजला असेल ना बटाटा आता? ठीक आहे, आता तुम्ही गॅस करूया बंद. तर हे बघा मित्रांनो, ताट मस्तपैकी सर्व केलं जाते आपलं. आणि आता माझं ताट समोर आलेलं आहे. तर काय काय बघा ताटात, चपाती, डाळ आहे, मिरची दाखव. ह्या ठिकाणी इथे कांदा भजी, आणि मेन म्हणजे स्पेशल आजची काजूची भाजी आणि ह्या तळलेल्या मिरच्या. वा, सुरेख बेत आहे बघा सगळे. आणि सगळेजण जेवायला पण आता बसतोय आम्ही आणि पटापट मस्तपैकी आता जेवून घेतो. तर मित्रांनो, आता मी काजूची भाजी पहिली टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे. मला वेट होत नाही आहे. तर बघा मस्तपैकी असे 2-3 काजू घेतलेत आपण व्यवस्थित, खूप छान. आपल्या दोघींना हे बघा, मला तर खाऊन सांगतो कशी आहे मित्रांनो. एक नंबर मित्रांनो, एक नंबर झाल्या. मम्मी खूप छान झाली आहे रेसिपी. आणि आपल्या मम्मीसाठी खूप बिग थम्सअप, कारण का तिने आपली एकदम भाजी चांगली बनवली आणि खायला घातलेली. एक नंबर मित्रांनो, 1 वर्षाने भाजी खायला भेटते या सीझनमध्ये. आता मनसोक्त खातो आणि डायरेक्ट जेवून तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, थेट डायरेक्ट दुकानातून आता व्हिडिओचा एंड करतोय. हो, दुकानावर आलो आहे मित्रांनो, कारण का उशीर झाला होता. तर शॉपवरती आपल्याला यावं लागतं. तर बघा आपण शॉपवरती आलो आहे, मागे सर्व ते आहेत. सो आता तिथून एंड करतो. तर एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये आपण मम्मीच्या हाताची आपल्या काजूची बियांची भाजी जी बनवली त्याची रेसिपी बघितली. आणि सोबतच आपण एक कोबीची भजी, आणि कोबी आणि कांदा मिक्स होता, तर तेच कोबी कांदा भजी ते पण आपण ट्राय केला. खूप मस्त जेवणाचा बेस झाला आज. गुरुवारी मस्त सात्विक वेज जेवण होतं. आय होप तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल. तुम्ही देखील तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा, आता ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणे. आणि आता तर हे कोकणातल्या घरोघरी काजूची भाजी बनतेच. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसतं तिथे देखील दाबा. चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपीचे व्हिडिओ आवडतात का आत्ता पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपण अजून आपल्या मम्मीच्या हातच्या म्हणजे आईच्या हातच्या रेसिपी नक्की ट्राय करून तुम्हाला दाखवू. चला तर मग थांबतो आता ह्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय.